पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमरावती जिल्हा वकील संघानं तीव्र निषेध करत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन दिलं। दहशतवाद्यांना कडक शासन करण्याची मागणी यावेळी वकील संघानं केली। तसेच या हल्ल्याचा सर्व वकिलांनी तीव्र शब्दात निषेध केला। या दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी काश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी काश्मीर येथे पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जो बेछूट गोळीबार केला आणि 26 लोकांना मृत्यूस कारणीभूत ठरलं। या गोष्टीचा अमरावती बार असोसिएशनतर्फे तीव्र शब्दात प्रथमतः निषेध करतो। आणि आज हा मूक मोर्चा आणि हे जे आमचं प्रतिनिधी मंडळ आलेलं आहे हे शासनापर्यंत आमच्या भावना पोहोचवाय की ज्या कोणी लोकांनी दहशतवाद्यांनी हे कृत्य केलं, जे कोणची देश याच्या मागे आहे त्यांना शोधून काढून त्यांना योग्य ते दंड आणि शासन करावे ही आमची भावना शासनाला पोहोचवण्याकरता कलेक्टरकडे आम्ही हे निवेदन घेऊन आलो। त्याचप्रमाणे या हत्याकांडात जे कोणी मृत्यू पावले भारतीय नागरिक, जे निष्पाप लोक बळी गेले, त्या बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हो अशी आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबाला आणि इव्हन भारताच्या नागरिकांना या संकटातून या दुःखातून बाहेर निघण्याकरता शक्ती प्रदान करो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व आमच्या तीव्र अशा शोक संवेदना व्यक्त करतो अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आणि या घटनेचा अतिशय कठोर आणि तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। दिनांक 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे जे एक हत्याकांड झालं, ज्या प्रकारे ते करण्यात आलं त्यावर नाही लक्षात आलं की या देशामध्ये काश्मीरमध्ये जी शांतता, जी संपन्नता येते आहे त्याला कुठेतरी आळा घालायचा, त्याला कुठेतरी डिस्टर्ब करायचं या उद्देशाने जसं आता कळलं आहे की पाकिस्तानमधले अतिरेकी देशामध्ये आले आणि त्यांनी 28 लोकांचा निर्मूल खून केला। या घटनेमुळे पूर्ण देशच नाही तर पूर्ण जगभरात एक हळहळ निर्माण झालेली आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे या सगळ्याच्या विरुद्ध अतिशय प्रचंड प्रमाणात चीड निर्माण झाली। हे 28 लोक जे निरपराध होते यांचा कोणाशीही कुठलाही संबंध नसताना फक्त त्यांना भारतीय आहेत या कारणास्तव निर्गुण मारण्यात आलं। या सगळ्या गोष्टीचा निषेध करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि वकील मंडळी यांची नाळच समाजाशी जोडलेली आहे। त्या कारणास्तव अमरावती जिल्हा वकील संघाने आजच्या या दिवशी त्या घटनेचा निषेध करण्याकरता एक निषेध सभा बोलावली आहे। 12 वाजता या सभेचं आयोजन आहे आणि हे झाल्यानंतर या पूर्ण घटनेचा आम्ही निषेध करतो आणि या आतंकवाद्यांवर कारवाई करावी अशी विनंती करण्याकरता निवेदन घेऊन सगळा वकील संघ हा कलेक्टर साहेबांकडे जाणार आहे आणि कलेक्टरमार्फत ही आमची मागणी आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहे।